मी जेव्हा तुमच्यासोबत चर्चा करणार होतो तेव्हा मी माझ्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत, माझ्या वयाचे, माझ्याहून लहान असतील, माझ्याहून मोठे असतील, त्यांना विचारले की कुठल्या प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे याच्याशी रिलेटेड. मी गुगलही केलं की मोस्ट कॉमनली आस्क्ड क्वेश्चन्स इन अबाउट सेक्स वगैरे अशा पद्धतीने. तर त्याच्यामध्ये अशी भरमसाठ आहे. लोक समाजात बोलत नाहीत याच्याबद्दल किंवा फ्रेंड्समध्ये पण बोलत नाही. फ्रेंड्स तर फार म्हणजे त्याला लगेच डिनाय करतात, चल रे असं तसं वगैरे. पण ते गुगलला प्रश्न विचारले जातात. म्हणजे कोरा ही जी साईट आहे जिथे प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यात तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त प्रश्न हे सेक्सशी रिलेटेड विचारले जातात. मग का विचारले जातात? कारण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं आहे, पण ते चोरून घ्यायचं. त्यांना ते उघडपणे याच्यावरती बोलायचं नाही. मग मी असेच काही क्वेश्चन्स हे केले. त्याच्यावरती मला वाटतं थोडंसं तुम्ही प्रकाश टाकायला पाहिजे. याच्यात सर्वात जास्त म्हणजे तुम्ही जर पॉर्न साईट आता आणि सुळसुळाट झालेला आहे या पॉर्न साईट्सचा पण, आणि याचे फार दुष्परिणाम पण होत आहेत. जर त्याचे घेतले तर परिणाम होतील मला माहित नाही. पण त्याच्यात सर्वात जास्त सर्च केलेला कीवर्ड्स मी जो पाहिला गुगलवरती तो भावी पॉर्न आहे. म्हणजे यंग मुलं आहेत त्यांना आपल्या वयाहून प्रौढ महिला आवडत आहेत आणि जी प्रौढ पुरुष आहेत त्यांना आपल्यापेक्षा लहान. मग हे काय विकृती आहे की काही हार्मोनल आहे की काय, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्हाला सुद्धा मी विचारेल की तुम्ही दिसायला सुंदर, पहिले तरी हे कॉम्प्लिमेंट आहे, आणि तुम्ही खूप छान छान व्हिडिओज बनवतात. आणि मी 1-2 कमेंट्स पण तुमच्या इन्स्टावरती वगैरे पाहिलेले आहेत. लोक आकर्षितही तुमच्याकडे होतात. मग जर तुमच्याहून लहान वयाची मुलं तुमच्याकडे आकर्षित होतात किंवा तुमच्यासोबत कधी फ्लर्ट करतात तेव्हा तुम्ही कसं रिस्पॉन्स करता? आवडतं मला खरं सांगायचं ऍक्च्युली. कारण काय होतं, जेव्हा हे सगळं आवडत असतं ना तेव्हा आपले चांगले हार्मोन्स आपल्या आतमध्ये सिक्रेट तयार होतात आणि त्याच्यामुळे ना येस ऑब्वियस, आणि त्याच्यामुळे काय होतं की अजून मी यंग दिसायला, सुंदर राहायला मदत होते खरं तर. आणि हा मला वाटतं प्रत्येक स्त्रीने हाच अप्रोच ठेवावा. कारण प्रत्येक पुरुष वाईटच आहे, मग तसंच त्या अर्थाने बघायचं. मग आपली मुलगी पण त्याच अर्थाने पाहते पुरुषांकडे. हेल्दी फ्लर्ट सारखं घेतलं पाहिजे. हेल्दी फ्लर्ट ऑब्वियस का नसावं? जर आपण छान मेंटेन केले, जर रोज मी 1.5 तास व्यायाम करते, मी टेकडी चढते माझ्या घराच्या पाठीमागे रोज, मी कुठलाही सण समारंभ असो काही असो मी व्यायाम चुकवत नाही, मी तळलेलं काही खात नाही, कोल्ड्रिंक पित नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी काहीच जर खात नाही, मी इतका कंट्रोल माझ्यावर करते का तर मी छान राहावं, माझा बांधा सुडोल असावा. मग मी सुडोल जेव्हा बांधा ठेवते, मी काहीतरी करते, आणि मग जेव्हा मला कमेंट्स येतात तेव्हा वाटतं मी अजून छान राहावी, अजून छान दिसावी, मग अजून व्यायाम करायला लागते. प्रत्येक महिलेने हे याच पद्धतीने घेतलं पाहिजे, याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. ह्याच्याकडे तुम्ही वाईट ह्याने का पाहता? हे बघा, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तुम्ही जसं पाहाल तसं तुम्हाला दिसेल. तुम्ही जर वाईट अँगलने पाहिलं की काय तो पुरुष असाच आहे, अरे असाच का? आपला मुलगा पण तसाच असणार, आपला नवराही तसाच असणार, दीरही तसाच, भाऊही तसाच, वडीलही वाईट. मग हे का नाही तुम्ही? मग आपली घरातली पुरुष सगळे चांगले आणि बाहेरचे फक्त जगातले वाईट आहेत का? असं नाहीये. प्रत्येक पुरुष स्त्री पुरुषाला भावना ह्या सेमच असतात. मग तो आपला नवरा असो, कोणी असू देत. सो टेक इट स्पोर्टिंगली. हे खूप छान आहे. तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल, ग्लो यायला पाहिजे असेल तुमच्या बॉडीला, चेहऱ्याला, तर हे तुम्ही अशा पद्धतीने घ्या. आता माझ्याकडे जेव्हा अशा पद्धतीचे मेसेजेस येतात, मी काउन्सिलिंग करत असताना किंवा लिखाणातून, व्हिडिओ तुम्ही वाचले असतात, सगळेजण आणि लव्ह यू वगैरे इतके मेसेज माझ्या नवऱ्याचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर येतात. त्यांना वाटतं मी आहे तिथे, माझा कारण डीपी ठेवलाय. सो सोनल मॅम, तुमच्या मिस्टरांचा नंबर आहे? हा, तो त्याचा नंबर आहे. त्यांना कसं वाटतं? सांगते ना, सगळंच सांगते. तर आमच्याकडे खूप मजा चालू असते आणि आम्ही इतकं सगळं स्पोर्टिंगली घेतो आणि एन्जॉय करतो. घरात मेसेजेस वाचले जातात. सोनल, आय लव्ह यू असा तुला मेसेज आलाय, आता मी काय रिप्लाय देऊ? मिस्टर बोलतात तुम्हाला? हा, तर मग मी आता पोळ्या वेळ वाटत असताना मी सांगते, अरे दे ना लव्ह यू टू लिव्ह. हा, असं आय लाईक यू, आय लाईक युअर बूब्स, आय लाईक युअर फिगर. तर हे सगळे मेसेज जेव्हा येतात तेव्हा मी, बरं, अशा मेसेजला पण तुम्ही खेळीमेळीने उत्तर देता? ऑब्वियस, का नाही? जर चांगला आहे त्याला समोरचा चांगलाच म्हणतो, त्याचा उद्देश काय आहे मला काही नाही फरक पडत. तुझे डोळे चांगले आहेत म्हणल्याच्या नंतर ज्या पद्धतीने रिॲक्ट करायला पाहिजे तसंच या प्रश्नांना सुद्धा रिॲक्ट करायला पाहिजे. सेम आहे. जर आपण मगाशी बोललोय की सगळे अवयव सारखे आहेत, डोळे तसेच वजायना आहे, तर मग मला आय लाईक युअर बूब्स म्हटल्याने मला वाईट का वाटावं? मग उलट मी त्या बब्बूजला मसाज करीन, अजून छान व्यायाम करीन, अजून ते तजेलदार कसे दिसतील, चांगले राहतील याच्यासाठी काळजी घेईन. मी 60ीत गेल्यानंतर मी 50ची कशी दिसते किंवा 50शीत असताना मी 40ची कशी दिसते, हा जर प्रयत्न प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने केला त्याच्यात चुकीचं काय? काहीच नाही ना. हा हक्क आहे. एवढ्याच स्पोर्टिंगली जर प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषांनी सुद्धा एवढ्याच हेल्दी लेवलवरती सगळ्या गोष्टी घेतल्या तरी सुद्धा सेक्सचे प्रॉब्लेम अर्धेकाचे तरी सगळे प्रॉब्लेम तुमचे जे काय म्हणतात त्याला हार्मोनल चेंजेस होऊन जे तुमचा इम्बॅलन्स होतो ना, मेनोपॉशी रिलेटेड असेल, आता मी त्या उंबरठ्यावर आहे, सो हा त्रास तुम्हाला होणारच नाही.
त्रास करून घेतला तर त्रास आहे, त्याच्याकडे पाहिलं वाईट आहे तर वाईट आहे. उद्या मला मुलगा असतो, आता नाही एकच मुलगी आहे, असतो की उद्या माझा जावई असेल, तो उद्या जर अजून कुठे फ्लर्ट त्याने केलं तर माझा जावई म्हणून तो चांगला किंवा माझा मुलगा म्हणून चांगला आणि दुसऱ्याचा तो म्हणजे म्हणतात ना आपला बाबा दुसऱ्याचं ते कार्ड, असं नाही ना होऊ शकत. त्यालाही तेच वाटतंय, तुमच्याही मुलाला तेच वाटतंय, यांच्याही मुलाला तेच वाटतंय, माझ्याही मुलाला तेच स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे, स्पोर्टिंगली, आणि त्याचं एन्जॉय करायला शिका असं मी सगळ्यांना सांगेन. ही खूप सुंदर प्रोसेस आहे. आणि कमिंग टू द पॉइंट, काय तुमचा प्रश्न होता? तो प्रश्न हाच की आजकालचे जे भाभी पॉन वगैरे, भाभी पॉन इन द सेन्स मला मोठ्या बायका आवडतायत यंग मुलांना सुद्धा, ही विकृती आहे की नॉर्मल आहे, हा माझा प्रश्न. मला असं वाटतं विकृती नसावी, नसेलच कदाचित. कारण काय होतं, आता समजा एक 25 वर्षात तुम्ही धरू, 30चे तुम्ही आहात, तुमचं उदाहरण देते मी, आणि तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या 50 वर्षाच्या स्त्रीकडे जर पाहिलं तर तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड, लग्न झालेलं नाही असं धरलं, एक मैत्रीण बायको, तिची फिगर ही साधारण 25ची समजा असेल तर ती थीन असते, तिचे बुब्स आणि वेल डेव्हलप नाहीये, वेल डेव्हलप नसते फिगर, सगळं छोटं असतं. पण हीच जर स्त्री 35ची, 40ची, 50ची असेल तर ती अशी छान बहारदार भरलेली दिसते, ती मॅच्युअर्ड आहे, मॅच्युअर्ड इन एनी केस, फिजिकल, मेंटल, आणि त्याच्याकडे इतकी सेटल झालेली असते, बॅलन्स आहे, लाईफ बॅलन्स असते, आणि ती इतकी हॅपी आणि सुखी समाधानी असते. मग तिची कंबर, तिचे बुब्स, तिचे अवयव पाहिल्यानंतर जर तुमच्यासारखी मुलं उत्तेजित झाली किंवा त्यांना छान वाटलं, आकर्षण वाटलं तर त्याच्यात चुकीचं काय? याच्यात मेंटली तो हे आहे का किंवा काय विचार करण्याचं मला विकृती नाहीये. त्याने जाऊन जबरदस्ती तिला काहीतरी केलं तर मग गोष्ट कुठल्याही वयासाठी विकृतीच आहे, ती कुठल्याही वयासाठी. मग आपण जे बलात्कार आणि हे जे म्हणतो ही विकृतीच आहे, आणि हे त्याचा आउटकम आहे, एक्झॅक्टली हे त्याचा आउटकम आहे.